मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. सो लग्नाचा ब्लॉगमध्ये लग्नामध्ये एवढी गडबड झाली. जेवढे ब्लॉग म्हणजे जेवढे क्लिप घेता आले तेवढेच घेतले, कारण की एकाच दिवशी हळद होती. हळद झाली की लगेच लग्नाचं तयारी होती. त्यामुळे हळदीचा जास्त क्लिप्स मी घेतले नाही, म्हणजे हळदीचा जास्त ब्लॉग घेता आला नाही. पुन्हा लग्नातही जास्त ब्लॉग घेता आला नाही. सो जेवढे घेतले तेवढे मी ह्या ब्लॉगमध्ये टाकते. तुम्हाला कसा वाटतोय तो ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच. स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही चाललो आहे पुण्याला. लग्नाची घाई गडबड. हे बघा, इथे सगळं बॅग वगैरे माझी पॅक करून ठेवली आहे. तर आता आम्ही निघालो पुण्याला जायला. आता वाजले 8:30. तर आमची ट्रेन आहे तिथे 9ची. सो चला मग भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये. लग्नाला वगैरे येणार आहे. आता आम्ही निघतोय, आपण डायरेक्ट भेटू ट्रेनमध्ये. सो लेट्स गेट स्टार्टेड. निघालो. सो ट्रेन आली आहे. चला आता गर्दी आहे ट्रेनमध्ये. तुम्ही बघितलं असेल, ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे व्हिडिओ काय घेतला नाही, डायरेक्ट ऑटो पकडली. आम्ही आता उतरलो आहे त्यांच्या एरियामध्ये इकडे. आता तेजस घ्यायला येतो आहे भाऊ, आणि मम्मी पप्पा तिकडे फळं घ्यायला गेले आहेत. दिसत नाही आहेत, कुठे गेले काय माहीत. फळंच घेत होते. ठीक आहे, डायरेक्ट आता घरी बसू. आला आम्हाला घ्यायला. चला पोचलोय. ही ऋतू लाचते. ही बघा नवरी व्हायची आई. कसे आहेत? अयो नवरी काम करते. तो आज स्नेहाची मुहूर्तमेढ आहे. इथे हळद कुटण्यासाठी रेडी झालंय. सो तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने मुहूर्तमेढ केला जातो, उंबऱ्याची पूजा केली जाते, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे उंबऱ्या पूजायची तयारी चालू आहे. आणि स्नेहलची आयडिया बघा, बांगडा कुठे लावले. अरे आयडी ती बांगडी माझ्या. मग हलवा थोडं. शास्त्र मार्ग आपलं करायचं. पहिली दळायची डिझाईन करायची. आता कोण अरे प्लॅस्टिक ठेवल्यामुळे नुसतं फिरवायचं आता काय हलवून प्लास्टिक पिशवी म्हणून तिथे गेलं होतं. प्लास्टिक नाही परत तुम्ही नंतर नाही करून खाली ठेवून हे केलं तरी चालते. इथे पूजा करायचं चाललंय सगळं मस्त पैकी. हे काय करताय स्नेहल आता? मी फर्स्ट टाइम बघते पूजा. हे म्हणलं कळशी बाहेर बघा ना माझ्या व्हिडिओत. ऋतू कुठे होती तू मग असून? दमलेत, झोपलेत, आणि तिकडे फोन बघायला चालला, आणि ते आजोबा झोपलेत. कुठे तोंडच दिसत नाही, लाल दिसत. लागणार आहे 28 तारखेला सगळ्यांनी आमंत्रण आहे. स्वतः नवरीचा भाऊ. आणि ते पप्पा फोन बघायला चाललंय. पप्पांचा फोन बघायला चाललाय. आणि हा बघा आमचा बटले शेट. टन टडन टडन टडन. चॉकलेट मी सांगितलं मी काय
किशोर नाना तुम्ही उघडून द्या दरवाजा. पोचलोय हॉलवर. आज रात्री इथे स्टे करणार आहे आणि उद्या इथेच लग्न वगैरे असणार आहे. तर आता सगळं सामान वगैरे तिचं रुखवताचं इथे आता आम्ही सजवणार आहे वगैरे. तिचं कपाट वगैरे आता सगळं जॉईन वगैरे करणार आहेत. आता लाईट नसल्यामुळे तुम्हाला एवढं दिसत नाही आहे, पण उद्या बघा एक नंबर दिसेल. आणि हा तेजस बहिणीच्या लग्नात एवढी काय मदत करतोय, कामं करतोय. हे बघा तेजस 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 बहिणीच्या लग्नात एवढी मदत करतोय. पप्पाकडची खालची बाजू हळूहळू. नाही तेजस भाऊ एक नंबरच काम करायचं चाललंय. आता इथे अर्धे पाहुणे वगैरे आलेत, आता अर्धे उद्या येणार आहेत. थंडी कशी आहे ऋतू? हाय कर. बहिणीच्या लग्नात फुल ऑन काम करायचं चाललंय बिचारा. गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर. नाश्ता ते नाश्त्याची सोय आहे. तिथे मम्मी नाश्ता करते. दीक्षा मामा आज काय काम करतोय बघा. तर मग इथे हळदीचा प्रोग्राम वगैरे चालू आहे. हळदी मेकअप लुक चालू आहे. आणि इकडे मस्तपैकी हळदीचं सदा. हाय हाय. इकडे हळद कालवायचं चालली आहे. ते सगळे चौरंग बांधलाय. फायनली इथं हल्दी लुक रेडी झाला आहे. जनसमुदाय बौद्धाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करतो. वडिलांचे माता पालक यांनी कसं वाटलं जेवण? क्वालिटी होते एक नंबर. खरं येलच लागतंय. नवरीच्या आईला कसं वाटलं जेवण? काय काय नाही आम्ही जाते. नवीन आज
असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.